आंबेडकर या सरकारच्या माध्यमातून आम्ही राज्यभरात फिरतोय आणि राज्यभरातल्या निवडणुकीचा अंदाज घेतोय। वेगवेगळ्या नेत्यांच्या मुलाखतींच्या माध्यमातून या निवडणुकीचा फील घेण्याचा आमचा प्रयत्न आहे। काय निवडणुकीचे मुद्दे आहेत, कोणत्या प्रश्नांवर ही निवडणूक लढवली जाते, या सगळ्यांवर आम्ही नेत्यांशी चर्चा करतोय। आज आपल्यासोबत राजू शेट्टी आहेत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे। परिवर्तन महाआघाडी नावाने एक नवीन प्रयोग त्यांनी केलेला आहे आणि या माध्यमातून आज त्यांच्या प्रचारादरम्यान मी त्यांच्यासोबत फिरणार आहे आणि त्यांची मतं जाणून घेणार आहेत की या निवडणुकीचा फील त्यांनी कसा घेतलेला आहे, कोणते मुद्दे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि या सगळ्यावर आपण चर्चा करणार आहोत। आपण गाडीत बसणार आहोत। पण शेट्टी साहेब, परिसर तर एकदम मस्त आहे तुमचा या घरचा। किती एकर शेती आहे? इथं आमची एकत्रित कुटुंबाची 6.5 एकर जमीन आहे आणि मी याच घरात जन्माला आलो, इथंच राहिलो आणि हे माझं एकमेव घर आहे, त्यामुळे इथं मला आनंद वाटतो शेतामध्ये। परिसर बघा, राजू शेट्टींच्या घराचा परिसर म्हणजे जनरली मुलाखतीमध्ये फक्त नेत्यांचे विचार आणि या सगळ्या गोष्टी आपण बघत असतो, पण मुद्दाम पाहण्याजोगा हा परिसर आहे। कोल्हापूरला उगाचच सुजलाम सुफलाम अशी भूमी म्हणत नाहीत। आपण जाऊयात, मुलाखतीला सुरुवात करणार आहोत। या शेट्टी साहेब, शेट्टी साहेबांसोबत आपण त्यांच्या या शिरोळ तालुक्यातनं एक फेरफटका मारणार आहोत आणि या फेरफटक्या दरम्यान त्यांच्याकडनं मी काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेणार आहे की नव्यानं ही जी निवडणूक आहे, प्रत्येक निवडणूक तशी एक नवीनच असते, प्रत्येक वेळेला निवडणुकीचे मुद्दे वेगळे असतात, पण ही निवडणूक थोडी वेगळी आहे। शेट्टी साहेब, मतदारांचा तर गोंधळ होतोयच, पण आम्ही अनेक नेत्यांशी बोललो, आता जवळपास 7 ते 8 मुलाखती या आम्ही गाडीतनं केलेल्या आहेत। प्रत्येक नेत्याचं म्हणणं आहे की ही निवडणूक थोडीशी वेगळी आहे, अनप्रेडिक्टेबल आहे। तुमचं मत काय? याचं मूळ कारण काय आहे तर राजकारण्यांच्यावरचा सामान्य माणसाचा विश्वास गेलेला आहे। या लोकांनी विश्वास गमावलेला आहे, त्यामुळं लोक आता अंदाज द्यायला तयार नाही आहे, कारण राजकारणाचा दर्जाच इतका खालावलेला आहे। हे राजकारण चालू आहे काय, राजकारणातलं टोळी युद्ध चालू आहे, हा प्रश्न सामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि त्यामुळं आज कुठल्याही नेत्याला ठामपणानं सांगता येत नाही की माझी आघाडी जिंकणार आहे, माझा पक्ष जिंकणार आहे, किंवा अगदी हे सर्वे करणाऱ्या तथाकथित कंपन्या सुद्धा बुचकड्यात पडलेल्या आहेत, अशी एकूण महाराष्ट्रातली स्थिती आहे। आता या निवडणुकीमध्ये साधारणपणे बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो सेफ रहेंगे, अशासारखे मुद्दे सगळे येत आहेत आणि तुम्ही शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे मुद्दे घेऊन जाताय। वाटेल तुम्हाला यश मिळेल? ह्यांना लाज वाटली पाहिजे। अरे जनतेचे प्रश्न काय आहेत आणि तुम्ही कुठल्या मुद्द्यावर भांडायला लागलेला आहे, त्याच्या रोजमर्रा जिंदगीवर ह्या प्रश्नाचा काय प्रभाव पडणार आहे का, काय उपयोग होणार आहे का त्याला? जिथे बटेंगे तो कटेंगे आणि अमुक आणि तमुक, अरे त्याच्या पोरांना शिक्षण मिळत नाही, सरकारी शाळा बंद पडायला लागल्या आहेत, गरिबांच्या पोरांनी शिकायचं काय नाही शिकायचं ह्या प्रश्नाचं उत्तर द्या। आज बेरोजगारी कमालीची वाढायला लागल्या, आपल्या आजूबाजूच्या 8-10 राज्याबरोबर तुलना केली तर सर्वाधिक बेरोजगारी महाराष्ट्रामध्ये आहे। या विषयावर विरोधी पक्ष तरी प्रकाश टाकतो का? विजेचे दर सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये आहेत, त्यामुळे उद्योगधंद्याची फार वाट लागलेली आहे। छोटे आणि लघु आणि मध्यम उद्योग बंद पडतायत, त्यामुळे बेरोजगारीमध्ये भर पडतायत। ह्याची चिंता कुणाला आहे सांगा बघू? आउटसोर्सिंगच्या नावाखाली वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज जी काही कामगारांची भरती केली जाते, त्या ठेकेदारांनी किती मोठ्या प्रमाणामध्ये या कर्मचाऱ्यांचं शोषण केलेलं आहे। त्यांच्या पगारातले 30-30, 40-40% पैसे ही बांडगुळ खात आहेत। ह्याच्याबद्दल कोणाला काय देणं आहे काय? मला सांगा की ग्रामपंचायतीला डाटा एंट्री करणारा कर्मचारी असो किंवा सरकारी वाहनावरचा ड्रायव्हर असो किंवा आरोग्य सेवक असोत किंवा खाजगी सुरक्षा रक्षक असोत की महावितरणचे लाईनमन आणि वायरमन असोत, ह्यांची परिस्थिती काय आहे? किडामुंगी सारखे काम करताना माणसं मरतायत, परंतु त्यांच्या वारसानं एक कवडी सुद्धा मिळत नाही, कारण ते आउटसोर्सिंगचे आहेत, ते खाजगी क्षेत्रातून हायर केलेले कर्मचारी आहेत। सफाई कामगारांची अवस्था तीच आहे। सरकारी दवाखान्यामध्ये साफसफाई करणाऱ्या ज्या आया आहेत त्यांना अवघे 3,000 रुपये दिले जातात, वरचे पैसे कोण खातंय? काय महाविकास आघाडीनं कधी ह्याच्याबद्दल भाष्य केलेलं आहे? जे आज सत्तेत आहेत त्यांनी ह्याच्याबद्दल कधी भाष्य केलेलं आहे?
शेतमजुरांची अवस्था वाईट आहे, शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. गेल्या 5 वर्षामध्ये 14,500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. लाज वाटली पाहिजे होती यांना. हा मुद्दा निवडणुकीत का येत नाही? हे मुद्दे निवडणुकीत का होत नाहीत? 9,000चा सोयाबीन 4,000वर आला. धोरणाचा परिणाम आहे, आपोआप नाही झाला. जर यांनी साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली नसती तर उसाला टनाला अजून 1,000 भाव मिळाला असता. ह्यांना टिमकी वाजवायचं, काय वाजवायचं? तर आम्ही शेतकऱ्याला किसान सन्मान निधीतनं 6,000 रुपये दिले वर्षाला. आम्ही बहिणीला 1,500 रुपये महिन्याला दिले. अरे 1,500 रुपये महिन्याला दिले, पण काय उपकार केले काय? मी तुम्हाला सांगतो, अगदी ह्या भागात तुम्ही आलेला आहे, हा सगळा बागायती पट्टा असला तरी सुद्धा तथाकथित समृद्ध एरिया असं तुम्ही म्हणता, पण इथल्या लँड होल्डिंग इतकं कमी आहे की सरासरी एका कुटुंबाकडे फक्त 2 एकर जमीन आहे. त्यांना समजा 1 एकर सोयाबीन केला असेल तर ह्या भागामध्ये जरा जमीन चांगली आहे, पाण्याची शाश्वत उपलब्ध आहे, म्हणून एकरी 10 क्विंटल सोयाबीन निघाला तर क्विंटलला 5,000 रुपये भाव कमी. 2 वर्षापूर्वी 9,000 दर ज्या सोयाबीनला घेतला होता तिथं आता फक्त 4,000 रुपये घ्यावे लागतात. क्विंटल पाठीमागं 5,000 रुपये नुकसान झालं. म्हणजे एका एकरा पाठीमागं 50,000 रुपयाचं नुकसान का झालं? मलेशियातनं पाम तेल आयात करायला भरमसाठ परवानगी दिली, त्याच्यावरचा आयात कर कमी केला. इथल्या सोयाबीन उत्पादकाचं एकरी 50,000 रुपये नुकसान झालं. तुम्ही साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली, टनाला 1,000 रुपयाचं नुकसान झालं. एकरी कमीत कमी 50 टन ऊस निघतो, म्हणजे 50,000 रुपये ऊसाच्या दरामधचं नुकसान झालं. म्हणजे 2 एकर क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्याचं एका वर्षामध्ये 1,00,000 रुपये नुकसान झालं. 50,000 सोयाबीनचे, 50,000 ऊसाचे. तुम्ही काय दिलं? समजा 2 एकरापैकी 1 एकर बाप्पाच्या नावावर, 1 एकर मुलग्याच्या नावावर असेल तर किसान सन्मान निधीचे तुमचे आले 12,000 रुपये वर्षाला. आणि तुमच्या लाडक्या बहिणीचे समजा एक सासू असेल, सून असेल तर झाले 3,000 रुपये. ते झाले 36,000 रुपये वर्षाचे. 36 आणि 12 किती झालं? 50,000 सुद्धा होत नाहीत. त्यांचे लाख रुपये काढून घेतले आणि त्याला दिले 48,000 रुपये. लाजा नाही वाटत तुम्हाला? पण आता कसं चित्र बदलायचं? कारण लोक पण या असल्या योजनांना, लोकांना समजलं पाहिजे अरे काय चाललंय हे. म्हणजे खिसा कापायचा आणि त्याच खिसा कापलेल्या पैशातून एक 200-400 रुपये द्यायचे आणि जा बा शेवटची एसटी पकड आणि गावाकडे जा. अरे पण खिशातले गेले किती याचा विचार करा ना. पण तुम्हाला वाटतंय का या योजना, म्हणजे अनेकांनी असा संशय व्यक्त केला आहे की या योजना फक्त निवडणुकांपुरत्या आहेत, निवडणुका संपल्या की या योजना बंद होणार? 100% तसंच आहे. मी तुम्हाला सांगतो, या विषयावर कुणीही बोलत नाही. मगाशी मी विद्यार्थ्यांचा मुद्दा उपस्थित केला. अहो सध्या महाराष्ट्रामध्ये 3,300 कोटी रुपयाची थकबाकी राहिलेली आहे शिष्यवृत्तीची. अहो गरिबांची पोरं त्या शिष्यवृत्तीच्या आशेनं शिकतात आणि इकडे ऍडव्हान्स देतात. इकडे ऍडव्हान्स देताय तुम्ही, पण त्यांना त्या पोरांनी शिक्षण कसं घ्यायचं? त्यांनी शैक्षणिक साहित्य कसं द्यायचं? कुणाला मेसची बाकी भागवायची आहे, कुणाला शैक्षणिक साहित्य घ्यायचं आहे. तुमच्या त्या स्कॉलरशिपच्या आशेवरती बसलेली होती, त्याची थकबाकी राहिली. लाज नाही वाटत त्यांना? प्राधान्यक्रम चुकतोय. थोडासा वेगळा मुद्दा, म्हणजे तुम्ही शेतीच्या मुद्द्यावर कायमच आग्रही असता, पण या अशा त्याला म्हणतात लोकप्रिय योजना, ज्या मतदारांमध्ये सहज क्लिक होतील अशा योजना, म्हणजे लाडकी बहीण असेल किंवा मग इतर ज्या अशाच योजना आहेत, त्याच्यावर खर्च जो होतोय, त्यामुळे इतर ठिकाणी बजेट अलोकेशन आपण जे म्हणतोय, तरतूद, अर्थसंकल्पीय तरतूद, ती कमी होताना दिसते. आणि शेतीतली, एका संस्थेचा रिपोर्ट आहे, शेतीतली तरतूद गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 18% कमी झालेली आहे. 100% शेतीतली तरतूद कमी झाली, याचा अर्थ पायाभूत सुविधा शेतकऱ्याला मिळत नाहीत. मग शेतकऱ्यांना शेती कशी करायची? आता एकच उदाहरण सांगतो. सरकारचं धोरण कसं असतंय बघा, की ट्रॅक्टर घेतला शेतकऱ्यांना, गाजावाजा करून त्याला तुम्ही 1,00,000 रुपये सबसिडी दिली म्हणताय, पण त्यातले 80,000 रुपये जीएसटीला जातात आणि 1,00,000चा चेक काढण्यासाठी त्याला 25,000 रुपये खर्च येतो. त्याला काय मिळालं? 5,000 रुपये तोटाच. हे असलं हे सगळं अर्थकारण आहे. शेट्टी साहेब, तुम्ही कायमच शेतकऱ्यांचे प्रश्न मांडलेले आहेत. आता या निवडणुकीत मात्र तुम्ही काही थोडासा वेगळा अजेंडा, म्हणजे शेतकरी तर तुमच्या अजेंड्यावर आहेतच, मात्र असंघटित कामगारांचे प्रश्न तुम्ही हाती घेतलेले आहेत, बेरोजगारीचा प्रश्न हाती घेतलेला आहे. त्याचबरोबर तुम्ही आता जे म्हटलात की आउटसोर्सिंगच्या माध्यमातून जी मंडळी काम करत असतात त्यांच्या शोषणाचा मुद्दा हाती घेतला आहे. शेतकऱ्यांचा मुद्दा क्लिक होत नाही असं वाटतंय, म्हणून हे प्रश्न हातात घेतले जात आहेत. काय नेमकं? नाही, हळूहळू आता काय व्हायला लागलंय की
जे खातेदार शेतकरी आहेत हम्म. त्यांचं जर सरासरी जमीन धारण करण्याची क्षमता ही 2-2.5 एकरापेक्षाही कमी व्हायला लागलेली आहे. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक कुटुंबाकडे असणाऱ्या शेतीची संख्या कमी व्हायला लागली आहे. आणि त्यामुळं ते कुटुंब आता 100% शेतीवर अवलंबून राहू शकत नाही. एकतर सरकारचं धोरण असं आणि जमिनीचा झालेला छोटा आकारमान विभाजन होत याच्यामुळं निव्वळ शेतीवर तो अवलंबून राहू शकत नाही. मग त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबातनं एक मुलगा MIDC मध्ये कुठेतरी कामावला जातो किंवा कुठेतरी आउटसोर्सिंगद्वारे कुठल्या तरी कंपनीकडे जातो. आणि त्यामुळे हे सुद्धा प्रश्न ग्रामीण भागामध्ये तयार झालेले आहेत. आणि त्यामुळे ह्याची एक निकड म्हणून या प्रश्नाकडे आम्ही आता लक्ष द्यायला चालू केलं. पण आपण चर्चा कशी करतो, गेलेल्यांची करतो, पण जसे जात असतात तसे येत सुद्धा असतात, याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. लक्षात ठेवा, एसटी मध्ये चढणाऱ्या लोकांच्याकडे आपलं लक्ष नाही, फक्त उतरले किती हे बघायला लागलं. चढत पण राहिलेत ना. नाही, पण तुम्ही नाही, हा आशावाद तुमचा अगदी म्हणजे वाखाणण्याजोगा आहे. तुम्ही आता जे म्हटलात की नैराश्य येत जातं, म्हणजे काम करत राहायचं, त्यातनं फळ काही मिळत नाही, आपल्या हाती काही लागत नाही, मग घरच्यांचा दबाव येतो की बाबा हे लष्करच्या भाकऱ्या भाजायला सांगितलंय कुणी. निराश होऊन हे लोक जात आहेत. पण तुम्हाला अशी निराशा येत नाही? कारण सुरुवातीच्या काळात तुमचा राजकीय प्रवास सुकर होता, पण नंतरच्या काळात 1-2 पराभव पदरी आले. आता तर विधान परिषदेवर नियुक्ती होता राहिली. निराश होत नाही तुम्ही? एक तर मी कुठलीही अपेक्षा घेऊन या क्षेत्रात आलेलो नाही, लक्षात ठेवा. मुळात तुम्ही माझं घर बघितलं, मी शेतात वाढलेला माणूस आहे, शिवारात वाढलेला माणूस आहे. आणि मी बालपण ह्याच घरात, ह्याच शेतात घालवलं. आणि त्यावेळी माझ्या बापानं शेतामध्ये केलेले कष्ट मी माझ्या डोळ्यानं बघितले आहेत. आणि एवढे काबाड कष्ट करून सुद्धा आपल्या कच्च्या बच्चांचे हौस आपण भागवू शकत नाही, त्याच्या गरजा पूर्ण करू शकत नाही, ही वेदना मी माझ्या बापाच्या डोळ्यामध्ये बघितलेली आहे. आणि त्या बाल मनामध्ये ती माझ्या मनात त्यावेळी रुजलेली जी वेदना होती, त्याचवेळी मी मनाची कुठेतरी खूणगाठ बांधलेली होती की माझ्या बापाच्या डोळ्यात जी वेदना आहे त्या वेदनेचा बदला मी घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हा निर्धार करून मी चळवळीमध्ये ठरवून आलेलो आहे. आणि त्यामुळं मी काट्याकोट्यातून चालतोय, माझे पाय रक्तबंबाळ होणार आहेत, मला उपेक्षा मिळणार आहे, समाज हे मला माहिती होतं, ठरवून आलो. मधल्या काही काळामध्ये थोडंसं यश मिळालं म्हणून मी हुरळून गेलो नाही, पंचतारांकित संस्कृतीत रुजलो नाही, तिथंच थांबलो नाही. मला घोंगडी तितकीच प्रिय आहे. पुन्हा मातीकडे पुन्हा मातीकडे. आणि पंचतारांकित हॉटेलमधलं तिथलं बैठक व्यवस्था सुद्धा जाऊन सुद्धा मला त्याचं आकर्षण कधी वाटलं नाही. आणि त्यामुळे मी माझं काम करत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 22 वर्षापूर्वी माझ्यावर एक जीवघेणा हल्ला झालेला होता. आणि मी मेलो असं समजून मारेकऱ्यांनी मला रस्त्यावर टाकून दिलं होतं. आणि नदीच्या पुलावर हा हल्ला झालेला होता. आणि ते उचलून माझं प्रेत नदीत टाकत होते. तेवढ्यात शेतामध्ये काम करणारे शेतकरी त्या ठिकाणी धावून आले. आणि त्यामुळे ते हल्लेखोर पळून गेले. आणि त्या शेतकऱ्याने मला दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं. आणि त्यावेळी जवळजवळ 24 तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर मी पुन्हा शुद्धीत आलो आणि मग उठून बसलो. त्यावेळी मला डॉक्टरने सांगितलं की थोडा जरी वेळ झाला असता तर तुम्ही जिवंत राहिला नसता. तुम्हाला जीवदान ह्या शेतात काम करणाऱ्या कष्टकऱ्या शेतकऱ्यांनी दिलेलं आहे. ते माझ्या मनावर इतकं ठसलं, मी त्याच वेळी निर्णय घेतला की आता उरलेलं सगळंच्या सगळं आयुष्य हे शेतकऱ्यांनाच समर्पित करायचं. भलेही ते साथ देवो न देवो, त्यांच्याकडून उपेक्षा झाली तरी सुद्धा आपल्याला जे आयुष्य मिळालं ते शेतकऱ्यामुळे मिळालेलं आहे. त्यामुळे त्याच्यावर आता माझा अधिकार राहिलेला नाही, माझ्या कुटुंबियाचा अधिकार राहिलेला नाही. आणि म्हणून उपेक्षा सहन करत मी माझं काम करतोय. मगाशी मुद्दा मांडला, शेती विभाजित होते. आता एका घरात 2 मुलगे असतील, 2 एकर शेती असेल, पण ती 1-1 एकर विभागली गेली. पुढे त्यांची मुलं. यातनं मार्ग कसा काढायचा आता? नाही, याच्या संदर्भामध्ये एकतर शेतीची धोरणं बदलावी लागतील. तुकड्याची जी शेती आहे त्याच्यावर काहीतरी मार्ग करावे लागेल. लँड बँकेची संकल्पना करावी लागेल. कारण जेवढा जमिनीचा तुकडा लहान तेवढा व्यवस्थापकीय खर्च जास्त आहे, लक्षात ठेवा. कोकणातली शेती बंद पडायचं एकमेव कारण कोकणातल्या शेतीचे बारीक बारीक तुकडे झाले. आणि ती खाचरं आता परवडण्याशी झाली. ज्या खाचरामध्ये भात चांगला पिकायचा परंतु त्याचं व्यवस्थापन न परवडल्यामुळे ते सगळे आता बंजर झालेले आहे. तसंच पुढे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा होण्याचा धोका आहे. म्हणून लँड बँकेची संकल्पना घेऊन काही एकत्रित शेती कायदा सामूहिक नव्हे, कारण सामूहिकवर माझा विश्वास नाही, कोणच काम करत नाही. परंतु
जसं भांडवल आपण कंपनीमध्ये टाकतो आणि कंपनीमधून त्याचा परतावा घेतो कंपनी चांगली चालल्यानंतर, तशाच पद्धतीनं शेतीचा तुकडा हे एक भांडवल आहे. ते भांडवल टाकायचं, पण ते लगेच सहजगत्या परतही घेता आलं पाहिजे. त्याच्या जमिनीवरचा त्याचा अधिकार कायम राहिला पाहिजे. अशा पद्धतीचं जर काही नियोजन केलं तर आज शेतीच्या रस्त्याचा प्रश्न आहे, पायाभूत सुविधांचा प्रश्न आहे, त्या गोष्टी निघतील. जसं बाहेरच्या देशामध्ये 100-200 प्रश्न विचारणार होतो की लँड बँकेचा असा प्रयोग कुठे झालाय का यशस्वी? काही सामूहिक शेतीच्या कम्युनिटी फार्मिंगच्या माध्यमातून काही लोकांनी तसा प्रयोग करायला सुरुवात केली आहे. मार्केटिंग, विशेषतः पहिल्यांदा मार्केटिंग करायला सुरुवात केली आहे. म्हणजे विशेषतः आमच्या भागामध्ये भाजीपाला मोठ्या प्रमाणामध्ये पिकतो. मग कुणाचा तरी अर्धा एकर भाजीपाला असतो, कुणाचा तरी 10 गुंठे भाजीपाला असतो. मग ते 10 गुंठ्यामध्ये उत्पादित झालेला भाजीपाला तो एकटा शहरात मार्केटमध्ये, मुंबई मार्केटमध्ये, अहमदाबाद मार्केटमध्ये घेऊन जाऊ शकत नाही. पण ते गावातले लोक एकत्रित येतात आणि ते एक ट्रक भाड्याने घेतात आणि त्या ट्रकमध्ये आपला सगळा भाजीपाला भरतात आणि अगदी श्रीलंकेपर्यंत भाजीपाला पाठवतात. म्हणजे हे जसं कम्युनिटी प्लॅनिंग केलं, मार्केटिंगचं केलं, तसंच शेती करत असताना सुद्धा 100 एकराचा 200 एकराचा 20-25 शेतकऱ्यांनी मिळून एकत्रित एक प्लॉट केला आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचं पीक घेतलं तर त्याचं मॅनेजमेंटचा खर्च कमी होईल, यांत्रिकीकरण करायला सहजगत्या परवडेल आणि त्यामुळं त्याचा उत्पादन खर्च कमी होईल. तुम्ही हे जे म्हणताय ते एखाद्या कंपनीकडे देऊन करायचंय की स्वतःच सोसायटी उभी करायची? कंपन्यांच्यावर लोकांचा विश्वास नाही आहे, कारण कंपन्या जमीनच बळकावून बसतील आणि त्यामुळे ते होणार नाही. पण समजा फार्मर्स क्लब आहेत किंवा फार्मर्स प्रोड्युसर कंपन्या आहेत, त्या शेतकऱ्यांच्या कंपन्या आहेत, त्यात मालक शेतकरीच आहे. मग त्यांना जर प्रोत्साहन दिलं आणि मग समजा माझ्याकडे एक अर्धा एकर जमीन आहे, पूर्ण अर्धा एकर जमिनीवर माझं चरितार्थ चालत नाही, मी लँड बँकेमध्ये माझी जमीन टाकली आणि मी इतर उद्योग काहीतरी छोटे मोठे उद्योग करायला लागलो, त्या अर्धा एकराचा हिस्सा मला वर्षाच्या वर्षाला मिळेल ना. जसं पुण्यामध्ये मगरपट्ट्या बगर सिटी त्यांनी केली, छोट्या छोट्या सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन त्याच्यातून काहीतरी निर्माण केलं, तसं शेतीच्या उत्पादनाच्या बाबतीत सुद्धा अशा कंपन्या करणं सहज शक्य आहे. आणि त्यासाठी लँड बँक व्हायला पाहिजे आणि त्यात शेतकऱ्याची मालकी हक्क राखून त्याचा कधी त्याच्यावर कुळ कायदा लागू होता कामा नये, त्याची मालकी जाता कामा नये, ही शाश्वती देणारा अशा प्रकारचा एक सर्वंकष कायदा झाला तर होणं शक्य आहे. महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, विधानसभेपूर्वी तुम्हाला अप्रोच होण्याचा प्रयत्न झाला होता आमच्यासोबत या किंवा अशाच पद्धतीनं? अतिशय तुच्छ लेखलं गेलं आम्हाला. यांच्याकडे पैसे नाहीत, यांच्याकडे कुठल्या जातीचा पाठबळ नाही, कुठल्या धर्माचं पाठबळ नाही, मग हे काय राजकारण करणार? जात आणि धर्म राजकारणात इतका का गरजेचा बनलाय? अहो, रेशन कार्ड घेऊन फिरल्यासारखं जातीचं आणि धर्माचं कार्ड घेऊन हे फिरायला लाज वाटली पाहिजे ना. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा कर्तृत्व संपतं, जेव्हा स्वतःच्या कर्तृत्वाचा विश्वास उडतो, तेव्हा मग जातीच्या किंवा धर्माची कुबडी घ्याविषयी वाटते. आता मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष आपण राज्यभरात बघतोय आणि त्या माध्यमातून राजकीय पक्ष पण आपापल्या पोळ्या भाजून घेण्याचा प्रयत्न करतायत की समजा एखादा ओबीसी उमेदवार एखाद्या मतदारसंघात असेल तर त्याच्या विरोधात एखादा मराठा दिला तर ती जी लढत असेल ती जाती आधारावर जाईल अशा पद्धतीनं काळजी घेतली जाते. तुम्हाला असं वाटत नाही एक वेगळा ट्रेंड या माध्यमातून, चुकीचा ट्रेंड या माध्यमातून आपण पायंडा पाडतोय आणि त्या माध्यमातून हे राजकारण पुढे पुढे अधिक दूषित होत जाईल? 100% चुकीचं आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे ते एक आदर्श सध्या जगातल्या काही मोजक्या चांगल्या संविधानापैकी एक आपलं संविधान आहे. आणि ते असं एवढं चांगलं संविधान असताना त्या संविधानानं प्रत्येकाला अधिकार दिलेले आहेत. आम्हाला कुणी अधिकार दिलेला आहे इतरांच्या अधिकारावर अतिक्रमण करायचा? परंतु आज जे काही चाललंय जातीचं आणि धर्माचं कार्ड घेऊन इतरांच्यावर अतिक्रमण करण्याचा जो प्रयत्न होतोय तो बरोबर नाही आहे. राजकारणी लोक त्याला खतपाणी घालतात, हेही दुर्दैव आहे. शेवटचा प्रश्न माझ्या वतीनं, तुमच्या या परिवर्तन महाआघाडीकडनं समजा उद्या 5-25 उमेदवार निवडून आले, आमदार झाले, तर तुमचा पाठिंबा कोणाला असणार आहे, महायुतीला की महाविकास आघाडीला? महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्हीही प्रॉडक्ट तेच आहेत. त्याच्यावरचं जे पॅकिंग आहे ते वेगवेगळ्या डिझाईनचं आहे, लेबल वेगळी आहेत, आतला माल तोच आहे. त्यामुळं आम्हाला दोन्हीशी काही देणं घेणं नाही आहे की वेगळेच राहणार. हा, पण समजा आमच्या सहभागाशिवाय सत्ता स्थापन होत नाही अशी ज्यावेळी परिस्थिती निर्माण होईल त्यावेळी मगाशी मी जे काही मुद्दे सांगितलेले आहेत ते मुद्द्याच्या संदर्भामध्ये कुठल्या आघाडीची काय भूमिका असेल
त्या संदर्भात आम्ही निर्णय घेऊ. अगदी शेट्टी साहेब, धन्यवाद. तुम्ही आमच्याशी संवाद साधलात आणि या निवडणुकीच्या व्यस्त व्यग्र अशा दिनक्रमातून आम्हाला थोडा वेळ दिलात. तर हे होते राजू शेट्टी. त्यांची भावना सच्ची आणि त्यांनी आता जो एक उल्लेख केला होता की जेव्हा आग लागली होती तेव्हा एक चिमणी आपल्या पंखातनं जेवढा होईल तेवढं पाणी घेऊन त्या आगीवर टाकत होती. तिला हे माहिती होतं की आपल्या या प्रयत्नांमुळे आग विझणार नाही आहे, पण इतिहासात आपल्या या प्रयत्नांची दखल घेतली जाईल की या चिमणीने हे प्रयत्न केले होते. आणि त्याच भूमिकेत राजू शेट्टी आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात, देशाच्या राजकारणात त्यांच्या या प्रयत्नांची नक्कीच दखल घेतली जाईल ही अपेक्षा आहे. धन्यवाद शेट्टी साहेब. थँक्यू.